सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे हे तुझी दिलेती, सकल तुझे हे तुझी दिलेती, अघटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी. अभिमाने पूर्वी समजत से, अभिमाने पूर्वी आता खेद मनी. तन मन धन प्रभु तव चरणी. सुत हे दास तुझा चरणांचे सारे, दास तुझा चरणांचे सारे, प्रिय कर तुझी धरी. तन मन धन प्रभु तव चरणी. पीत विचार ही हर मम करणे अवलंबे, इच्छेवर तव अवलंबे, इच्छेवर तव करितो मन धरणी. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन मत्तेकृत शुभवर्तमान ह्याचा 6 अध्याय 1 ते 4 ही वचने. मत्ते 6 1 ते 4 ही वचने. माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दान धर्म करीतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवितात तसे करू नको. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. देवबाप ह्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. माझ्या प्रियांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात सलाम. प्रियांनो, आज सकाळी मत्ते 6 1 ते 4 या शास्त्र भागामध्ये 2 अतिशय महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत. पहिली बाब, लोकांनी पाहावे म्हणून आपली नीतिकृत्ये म्हणजे आपले धार्मिक कार्य नसावे. दुसरी बाब, लोकांना कळावे किंवा त्यांना माहीत व्हावे अथवा लोकांना जाहीर व्हावे म्हणून आपण गाजावाजा करीत दानधर्म करू नये. मग ते कसे करावे? ते गुप्त असावे, म्हणजे कोणालाही कळू नये. ते धर्माचरण आणि दानधर्म केवळ आणि केवळ आपल्या गुप्तदर्शी पित्यालाच कळावे, कारण तोच प्रतिफळ देणारा आहे. लोकांना अथवा समाजाला जाहीर करत आपण काही जर नीतिकृत्य करतो आहोत अथवा दानधर्म करीत असलो तर या पृथ्वीवरील लोक तुमची वाहवा करतील,
प्रशंसा करतील आणि तेच आपले पृथ्वीवरील प्रतिफळ असेल. वास्तविक आपल्याला पृथ्वीवरील प्रतिफळ नको आहे, तर मग आमच्या स्वर्गीय पित्याने त्याच्या भरपुरीतून उत्तम ते प्रतिफळ द्यावे, त्याकरिता आपण जे काही नीतिकृत्य करू अथवा दानधर्म करू ते अतिशय गुप्तपणे करावे. माझे नाव व्हावे, माझी प्रशंसा व्हावी, माझं नाव छापून यावं, माझं नाव बोर्डवर लिहिलं जावं, या उद्देशाने कृपा करून काहीही करू नका. हे तर ते शास्त्री पुरुषी जे ढोंगी होते ते करीत असत. पुन्हा सांगतो प्रियांनो, दाखविण्यासाठी आपण जर काही करीत असू तर येथेच आपल्याला प्रतिफळ भरून मिळेल. तेव्हा प्रभू येशूने आपल्याला स्पष्टपणे सांगितलेले आहे की तू जेव्हा दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू नये. म्हणजे तुमच्या अतिशय जवळच्या व्यक्तीला, पत्नीला, पतीला, मुलांना, मैत्रिणींना, मित्रांना हे कळू नये. इतकं गुपित असावं. तेव्हा आम्हाला आमचा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो उघडपणे आपल्याला आपले प्रतिफळ देईल. यावेळेस आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझ्याकडे प्रत्येकासाठी प्रतिफळ आहे. तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही आमचे धर्माचरण आणि दानधर्म गुप्तपणे करावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. वाट खरे पण जीवन मम तू शरणागत मी, पतित तुला गा शरणागत मी, पतित तुला गा. जय दे भवतरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तुझे दिलेसी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, अखंडित तव धरणी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.